आणि अशोक चव्हाण यांच्यासारखा दिग्गज नेता भाजपच्या गडात दाखल झाल्यामुळे इकडे काँग्रेस नेत्यांचा मात्र तिळपापड झालाय। पक्ष सोडून गेलेल्यांना जनता स्वीकारणार नाही असा घणाघात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केलाय। अशोक चव्हाण एकटे पक्ष सोडून गेलेत, त्यांना इतरांची साथ लाभणार नाही असा दावाही त्यांनी केला। चव्हाणांना पक्षाने अनेक पदं दिली, मुख्यमंत्री पद दिलं, मग त्यांनी काँग्रेस का सोडली याचं स्पष्टीकरण चव्हाणांनी द्यायला हवं अशी ही मागणी चेन्नीथला यांनी केली है। अशोक चव्हाण के अलावा कांग्रेस पार्टी से कोई एक कार्यकर्ता भी नहीं जाएगा। कांग्रेस एकजुट होकर राहुल गांधी और मल्लिकार्जुन खड़गे जी के नेतृत्व में महाराष्ट्र में काम करेंगी। जो लोग पार्टी छोड़ के जा रहे हैं वो अकेला जाएगा, उसके साथ लोग भी नहीं रहेगा, महाराष्ट्र का जनता भी नहीं रहेगा, कार्यकर्ता भी नहीं रहेगा। अशोकराव साहेबांच्या बरोबरीचे त्यावेळेस लाईनमध्ये खूप लोक होते, पण त्यांना विशिष्ट दर्जा आणि विशिष्ट महत्त्व काँग्रेसने दिले। आमच्या सगळ्या सिनियर नेत्यांना सगळ्यांना माहिती आहे, म्हणून एकदा नाही तर दोनदा त्यांना राज्याचा मुख्यमंत्री केला। पण आता तिकडे गेलेत ते, माझा थोडा अनुभव आहे तिकडे, पण जाहीरपणे सांगितलं पाहिजे आता त्यांना मागच्या लाईनमध्ये बसावं लागेल, फार वाईट परिस्थिती होणार। त्यांनी निर्णय बदलून घ्यावा अशी आमची त्यांना नम्र विनंती आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।